रे तू कुठे चष्माच कुठं पडला का तिकडे बघितला का तू तिकडं काय चष्मा आहे चष्मा इथं बघाव का म्हणते काका का सांग गावाला कुठं बघा आता बघा तुम्हीच पुढं बघा तेच गरम नाही पुढं मा आहे पुढं पाकिटात नाही कुठं नाही काय मला काय कळना मला चष्मा ते का डोक्यावर चष्मा ठुलाय अरे बापरे चायला मला धीर नाही मला लागलं नुसतं बा. बोलू बोलू हा? म्हटलं काय सांगायचं ना दावात हा हा? मी त्या चष्म्यामुळे किती अडखळ ना मला काही वाचता येईना पुढं जायचं होतं का तुम्हाला बाहेर अरे तिकडे जायचं वाट बघत होतं. असते मित्रमंडळी तिकडे जर चार दोन माणसात बसलं का बरं वाटतं मग काय आला माणसात बसायचं संभार चौकशा निस्त्या करायच्या जन्म गेला तू एक चौकशी करतोय मी फक्त काय माहिती काय चौकशी इथं घरात बसली का जेवली का तुम्ही तेव्हा माहिती आहे काय दिलं. आता चौकशी करायची आता तुला एक साडी आणायची होती म्हणून तू चौकशी करीत होतो म्हणलं पोरला म्हणलो बा यार तू सासू बघितली का पण हे ते- हो होय हो मला सांगायचं तवा तुला साडी आणायची काय तुम्ही मग तुलाच आनंद चहा करू तुम्हाला चांगलं उलसत नको होय बी करू का लिमलेट पोहे कर बरं जरा. थांबा मी सफरचंद आणते तुम्हाला चिरू हे सफरचंद काय आहे? हेच कर ना चांगली आपलं घ्या होय चांगली घ्या बरं का साडी हा भारी पैठणी आणतो पैठण नाही केवढ्या पर्यंतची घ्या आता मग? तुलाच नेत दुकानात आणि मग आपण काय नाही मला करू? नाही पार तुम्हाला चांगली चॉईस आहे त्याची नाही तुम्ही एवढे तुमच्या मित्रमंडळीचे काय बसते ते कोणी म्हणत चला राव बसता बांधायचं तुम्हाला सगळं घेऊन जाते तुम्हाला इतके पारख येत मग मी कपड्यातलं इथं नको बा इथं काय चांगल्या साड्या नाही जाऊ ना आपण काय करू पैठणला जाऊ बैठलं नाही नगरला कोणी मोदी लयच भारी साड्या कोयना आणि ते हजाराची साडी असली का 500च बसत आपलाच फायदा होईल. नाही ती नगरला तर जाऊ तुला आणू आणि येत जाताना तसं आपण राणीला बी नेऊ ना बर 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 तिला बी घ्यायच्या हा, साड्या हा, हा. आता तिच्या पोराचं लग्न निघलं तिला बसता बांधायचं आपल्या पोरीला दोन आणून दोघी त्यांना आणू चांगले तिथले सगळ्याला तिथले फॅशनेबल साड्या आणू अरे चांगली साडी घेऊ हा चांगली मग तर खुश झाली तुम्हाला मला काय साडी मला वाटतं तुम्हाला हे ते निरून तेच घ्यावा चांगला नाही एखादी साडी आणून मला नेसायला काय बेटा तू उभी तुला घ्यायची ते घे अहो पण तुमचं तर का हाऊस व्हावा पहिले कष्टात दिवस गेले ना आता चांगले दिवस आले ना आपले पोरं सोरं येत ते उलट आपले हाऊस कर तुम्हाला एवढे आपले 4 धाम ते केले तर चार जामून आणले ना कपडे मग बरं आता असं करू आपण अष्टविनायकला जाऊ ज्योतीला घेऊ आपल्या संग बर 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 आणि पूजाला घेऊ हा हाय आता शीतल घरी बघायला मग आपल्या संग घेऊ पूजाला हा. पप्पूची परवानगी काढावं लागेल नाही तेच उलट म्हणला जा जा म्हणला का? हा मग जाऊ आपण आता हा तिकडूनच काय करू चांगली एक चांगली गणपती पुढ्याला जाऊ तसं बर बर गणपती आपण म्हणलं का ते गाडीतले सीट पण म्हणते जिजे अण्णा म्हणले का बरोबर आहे जाऊ आपण ते पण नाद होते बर बर गणपतीचं दर्शन होईल चांगलं नाहीतर आपलं वर्षाला होतंय हा जाऊ मग मांडव देवी करू एकविरा देवी करू खाऊ व्हायची रे आपल्या आता हात पाय नीट आहेत गुडघे होऊन जाईल भीमाशंकर हे देऊ आळंदी तवा गेलो पण आपण रात्री गेलो काही दिसलं का तरी ध्यानात तरी राहिलंय का नाही आता दिवसात जायचं आपली स्पेशल गाडी मग ते सांग स्लीपर कोच का काय म्हणतात ना ते आराम गाडी का काय असं गाद्यान बिद्यान असं खाठी जणू तुम्ही एवढी गोड बातमी दिली ना एवढं खुश केलं मला मी मस्त चहा कांती करून अद्रक टाकून मिलायची आण अरे आण चहा चांगला कडक धडक करून बर का इलायची लवंग बिंग सगळं टाक नुसतं दुधाचं चहा कर पातळ कशाची पैठणी कशाची पुढे जायचे नुसतं आपलं बनीने आपलं कामापुरतं खुश झाली जायची आता एवढं मस्त मनातलं बोलले बाई आता ना पैठणी घ्यायची आता ना यांना मला इतकंच आनंद झाला असं वाटतं यांना काय पेढे आणून खाऊ घालाव काय करावं मनातलं बोलले माय
अरे चहा झाला बाय. आता हे आणखीनच खुश होते बाय. आता आज साडी म्हणले, आता उद्या काय आणते काय नाही कोणा. काय हिला बनीला नुसतं खुश करायचं आणि चहा पिणं होईल आणि सगळं होईल. तिला काय खुश केलं नाही. मी सारं ऐकलंय. हा मला बनीला होय तुम्ही मला चांगला चहा आण, मला आमक तुला साडीचा आणतो आमक. हे नाटक कशामुळं केली? हा म्हणलं बरं झालं बा कुंकड सूर्य उगला वाटला आणि आण बाबा चहा. आता देतच नसते. आता पाणी सुद्धा देणार नाही मी. मला लेणारच केला आता तुम्ही. आता नसते. काय बेटे मी उगच बोललो बा तिला. तिने ऐकलं का ना असे करून. मला चांगला चहा भेटत होता. ती ये नाही सगळं गेलं बघ ह्या कपाळावर आणून आज गोष्ट झाली.